बालमित्रांनो, आज आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत। आपण सुरुवातीला चौकोन म्हणजे काय ते समजून घेऊया। चौ म्हणजे चार आणि कोन आता तुमच्या लक्षात आलेला आहे। तर चार कोन असणारी आकृती थोडक्यात। तर पहा, चार बाजू, चार शिरोबिंदू व चार कोन असणाऱ्या आकृतीला चौकोन असे म्हणतात। आता या ठिकाणी चौकोन म्हटले की तिला चार बाजू असतात। ही अड बाजू, अब बाजू, बक आणि ही जी आहे ती डक। तर ह्या काय आहेत, ह्या कडाच्या ज्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, बाजू किंवा भुजा। तर ह्या चार बाजू आणि चार शिरोबिंदू, शिरोबिंदू म्हणजे हा एक शिरोबिंदू पहा इथं, हा ड एक इथला, म्हणजे एका शिरोबिंदूतून अशा दोन बाजूला दोन रेषा जातात, त्या एका ठिकाणी येऊन छेदतात। तर हा काय आहे, शिरोबिंदू आहेत। अ ड क आणि हे ब, हे सगळे चार शिरोबिंदू। आणि चार कोन, तर हे पहा अशा पद्धतीचे जे कोन आहेत या ठिकाणी, तर हे सारे कोन, ह्याला काय म्हणायचं आहे, चौकोन असं ह्या आकृतीला म्हणतात। मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे चौकोन म्हणजे काय, चार बाजू, चार शिरोबिंदू आणि चार कोन असणारी आकृती। पण ही आकृती कशी आहे, बंदिस्त आकृती आहे। हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, कधी कधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो। कारण ही चौकोन काय केलेली आहे, बंद केलेली आहे, असं बाहेर कुठूनच निघता येत नाही। चौकोन ही सुद्धा बंदिस्त आकृती आहे। तर आता ह्या चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर चौकोन चे चार प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला आहे चौरस, दुसरा आयत आणि तिसरा आहे समभुज चौकोन आणि चौथा आहे पतंग। तर आता आपण ह्या प्रत्येक चौकोनाच्या प्रकाराविषयी आता आपण माहिती घेऊ। पहिला आहे चौरस। चौ म्हणजे चार, रस समान, तर चार बाजू व चार कोन समान। आता चारी पण कोन ह्याचे कसे असतात, समान, पण या ठिकाणी चार कोन समान, तर प्रत्येक कोन हा त्याचा काय असतो, काटकोन असतो चौरसाचा। चारही बाजूंची लांबी समान असते। हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला जी रेषा दिलेली आहे एक एक अशी प्रत्येक बाजूवर, ह्या रेषेचा अर्थ असा आहे की ह्या चारही बाजू एकरूप आहेत, समान आहेत। आणि याचा प्रत्येक कोन कसा आहे, काटकोन। काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन आहे। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, चौरस म्हणजे चारही बाजूंची लांबी समान आणि त्याचा प्रत्येक कोन, म्हणजे चारही पण कोन हे कसे असतात, काटकोन असतात। तर अशा स्वरूपाची जी आकृती असेल त्या आकृतीला चौरस असे म्हणतात। तर प्रत्येक चौरस हा आयत असतो। हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, कधी कधी रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला विचारू शकतं, प्रत्येक चौरस हा टिंबटिंब असतो, आयत असतो, किंवा प्रत्येक टिंबटिंब हा आयत असतो, चौरस असं कोणत्याही प्रकारे विचारलं जाऊ शकतं। तर ही माहिती झालेली आहे चौरसाची। त्यानंतर आता ह्या चौकोनाचा दुसरा प्रकार आहे आयत। आता काटकोन चौकोन, आयताचं दुसरं नाव काय आहे, काटकोन चौकोन। आता आयतामध्ये जर तुम्ही निरीक्षण करून हे आकृतीवरून पाहिलं तर तुम्हाला त्याची व्याख्या निश्चितच करता येईल। तर पहा, निरीक्षण जर केलं तर ही बाजू आणि ही बाजू तुम्हाला समान दिसते, लांबीने सारखी दिसते, आणि ही बाजू आणि हिकडची बाजू समान दिसते। पहा, ही ह्याला एकरूप आहे, एकरूप म्हणजे समान आहे, आणि ही बाजू ह्या बाजूला समान आहे, म्हणजे समोरासमोरच्या, ह्याच्या समोर ही आहे, ह्याच्या समोर ही आहे, म्हणजे समोरासमोरच्या बाजूंची लांबी कशी आहे, या ठिकाणी समान आहे, सारखी आहे। आणि याचा प्रत्येक कोन जर तुम्ही बारकाईने पाहिला तर कसा दिसतो तुम्हाला, प्रत्येक कोन हा काटकोन आहे, म्हणजे त्या कोनाचं माप 90 अंश आहे। म्हणजेच ह्या आयत किंवा काटकोन चौकोन ह्याची व्याख्या काय होते, तर समोरासमोरील बाजू समान असतात व सर्व कोन काटकोन असतात, अशा आकृतीला आयत असे म्हणतात। तर पहा, चौरसामध्ये सुद्धा प्रत्येक कोन काटकोन आहे आणि आयतामध्ये सुद्धा प्रत्येक कोन हा काटकोन आहे, फक्त बाजूमध्ये तेवढा फरक आहे। आयत म्हटले की समोरासमोरच्या दोन बाजू लक्षात ठेवायचा, जसा मोबाईलचा आकार असतो अगदी तशा पद्धतीनं। त्यानंतर पुढचा आहे समभुज चौकोन। आता सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू, तर सगळ्या बाजू समान असणारा चौकोन। चारही बाजू समान असतात, याच्या बाजू ज्या असतात चारही त्या कशा असतात, समान असतात व समोरासमोरील कोन समान असतात, त्याला समभुज चौकोन असे म्हणतात। तर पहा, या ठिकाणी थोड्याशा अशा तिरक्या रेषा दिलेल्या आहेत, तर ही काय आहे, समभुज चौकोन आहे। ह्याच्यामध्ये चारही बाजूंची लांबी समान आहे पहा, पण याच्यामध्ये समोरासमोरच्या कोणांचं माप हे कसं असतं, समान असतं। हा पण लघुकोन आहे, हा पण लघुकोन आहे। जर ह्याचं काही समजा 60 अंश असेल तर ह्याचाही 60 अंश येणार आहे, आणि ह्याचं जितकं माप असेल तेवढंच ह्याचं 75 असेल तर ह्याचं सुद्धा 75, म्हणजे समोरासमोरच्या कोणांची माप कशी असतात, समान असतात, म्हणजे चारही बाजू समान लांबीच्या आणि समोरासमोरचे कोन हे समान असतात। तर अशा स्वरूपाच्या आकृतीला काय म्हणायचं आहे, समभुज चौकोन। आता पुढचा चौकोनाचा प्रकार आहे पतंग। आता पतंग सगळ्यांना माहिती आहे, पतंगाचा आकार कसा असतो तो पहा। तर वरच्या दोन ज्या लगतच्या बाजू आहेत, लगतच्या म्हणजे जवळजवळच्या बाजू कशा आहेत, लांबीने ह्या समान आहेत। बघा, ही बाजू आणि ही बाजू सारखीच दिसते आपल्याला, म्हणून ह्या समान। आणि खालची जर पाहिली आपण तर ही बाजू आणि ही बाजू कशी दिसते आपल्याला, लांबीने आकारानुसार समान दिसते।
म्हणजेच त्याची व्याख्या काय आहे? लगतच्या दोन लहान बाजू सारख्या व लगतच्या दोन मोठ्या बाजू समान असतात. समान म्हणजे सारख्या व समोरासमोरील विशाल कोन समान असतात. आता या ठिकाणी जे समोरासमोरचे विशाल कोन असतात ते कसे असतात? समान असतात. तर पहा, अशा प्रकारची जी आकृती दिसते तुम्हाला पतंगासारखा आकार दिसला की पतंग असं तिला आकृतीचं नाव ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? चौकोन म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे आणि चौकोनाचे जे चार प्रकार आहेत ते पण तुम्ही समजून घेतलेले आहेत. तर आता आपण यावर आधारित असणारा जो 31वा स्वाध्याय आहे तो पाहणार आहोत. हा आहे व्यवसाय 31. तर आता त्याच्यामधला पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोन काटकोन असतात? आताच आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला अ, ब, क आणि ड असे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला पर्यायाकडे जायचं आहे. तर आयताचे सर्व कोन कसे असतात? काटकोन असतात, म्हणून ही पण येणार आहे. आता त्यानंतर चौरसाचे सुद्धा सर्व कोन काटकोन असतात. प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. आता पतंगामध्ये विशाल कोन असतात त्यामुळे येणार नाही. आणि पंचकोन तर हे 5 कोन हा तर येणारच नाही. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? फक्त काटकोन. तर अ आणि ब. मग आपण पर्यायामध्ये शोधायचं आहे फक्त अ आणि ब. फक्त अ आणि ब असणारा पर्याय क्रमांक आहे 4. तर तुम्ही हा 4 नंबरचा गोल परीक्षेत व्यवस्थित रंगवायचा. आता प्रश्न दुसरा पहा. खालीलपैकी आयताची आकृती कोणती आहे? आता आयत म्हणजे काय बरं? तर आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते आणि त्याचा प्रत्येक कोन हा काय असतो? काटकोन असतो. मग तो मोबाईल सारखा उभा असो, आडवा असो, कसाही असो. तर पहा, या ठिकाणी पण आता ही तर दिसत नाही, याच्या बाजू समोरासमोरच्या समान थोड्याशा वाटतात, परंतु ह्याचा प्रत्येक कोन हा काटकोन नाही. आता दुसऱ्या आकृतीमध्ये पहा बरं, समोरासमोरची लांबी समान दिसते. ह्याची जेवढी लांबी तेवढी दिसाली ह्याची पण, आणि ह्याचा प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन आहे. अशा पद्धतीनं तर हा एक काय आहे? आयताची आकृती आहे ही एक. आणि ही सुद्धा उभा आपल्याला मोबाईल सारखा दिसत आहे, म्हणून ही सुद्धा काय आहे? आयताची आकृती आहे. आता हा तर काय? गोल दिलेला आहे म्हणजे वर्तुळ आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे? फक्त ब आणि क. मग आता फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 2 हा 2 नंबरचा गोल तुम्ही परीक्षेत रंगवायचा. आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर हा प्रश्न व्यवस्थित नीट समजून घ्यायचा. आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर आता अ आपण पाहूया. आयताचे सर्व कोन कसे असतात? 90 अंश मापाचे असतात. हे बरोबर आहे. 90 अंश मापाचा म्हणजे प्रत्येक कोन काटकोन आहे. हे विधान चुकीचं नाही. आता ब पाहूया. चौरसाला 4 बाजू असतात. बरोबर आहे. चौ म्हणजे 4, चौरसाला 4 बाजू असतात. हे पण चुकीचं नाही. आता क पहा. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान नसतात. आता काय म्हणते हे? आयताच्या समोरासमोरच्या बाजू ह्या कशा नसतात? समान नसतात. त्यामुळे हे पण काय आहे? चुकीचं आहे. समान असतात पाहिजे ना या ठिकाणी. आता ड पहा. चौरसाला 3 शिरोबिंदू व 3 कोन असतात. आता पहा, चौरसाला 3 शिरोबिंदू असतात का? बरोबर नाही. तर याला किती असतात शिरोबिंदू? 4. आणि कोन सुद्धा 4 असतात. म्हणजे या ठिकाणी हे काय केलेलं आहे? चुकीचं दिलेलं आहे. म्हणून ड पण चुकीचं आहे. आपल्याला मग चुकीची विधानं कोणकोणती आहेत? तर फक्त क आणि ड. पर्यायामध्ये शोधायचं आहे पर्याय क्रमांक 4. फक्त क आणि ड. तर ह्या सगळ्या तुम्हाला डेफिनेशन, व्यवस्थित चौकोनाचे प्रकार जर लक्षात आले तर हे अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवायला तुम्हाला अडचण येणार नाही. आता प्रश्न चौथा पहा पुढचा. आता इथं आकृत्या दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? वरील आकृत्यात पतंग कोणता? आता आपल्याला पतंग पाहिले की तुमच्या लक्षात येणार आहे. सांगा बरं कोणता आहे? अगदी बरोबर, ई नंबरचा आहे. म्हणून आता ईचा नंबर कुठं आहे पर्यायामध्ये? तर पर्याय क्रमांक 4 हा तुम्ही गोल रंगवायचा आहे. पतंगाची आकृती तुम्हाला पटकन लक्षात आलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न 5वा. आयताचे टिंबटिंब कोन काटकोन असतात. 1, 2, 3, 4. आता आयताचे 4ही कोन कसे असतात? काटकोन असतात. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 6वा पहा. खालीलपैकी कोणता चौकोन नाही? चौ म्हणजे 4 बाजू नाहीत अशी आकृती कोणती आहे? 1, 2, 3, 4. ह्याला पण 4 बाजू आहेत. हा पण चौकोन आहे, हा पण चौकोन आहे. ह्याच्या बाजू पहा बरं. 1, 2, 3, 4, 5. हा तर पंचकोन आहे, ह्याला 5 बाजू आहेत. ही आकृती पहा, ह्याला पण 4 बाजू आहेत, पतंग आहे. तर म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 हा चौकोन नाही.
प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा। आता पुढचा प्रश्न आहे आपला 7वा। पतंगाला किती शिरोबिंदू असतात? शिरोबिंदू पहा, असे हे जे आहेत का, ह्याला काय म्हणायचं आहे? शिरोबिंदू म्हणायचं आहे। या ठिकाणी हे काय आहेत? शिरोबिंदू आहेत। किती शिरोबिंदू आहेत? 1 2 3 4। तर पतंगाला 4 शिरोबिंदू। चौकोन म्हटलं की पतंगाचा की 4 शिरोबिंदू, तुम्ही ते लक्षातच ठेवायचं आहे। उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 4। आता आयताला किती बाजू असतात बरं? एकूण किती बाजू असतात? पहा, या ठिकाणी आयत आहे 1 2 3 4, 4 बाजू असतात। पर्याय क्रमांक 2। आता आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात। प्रश्न 9 आहे हा। आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन आहे। काटकोनाचं माप किती असतं? अगदी बरोबर 90 अंश। मग या ठिकाणी 90 अंश कुठं आहे बरं? तर पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न 10वा पहा। आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? सोबतच्या आकृतीची परिमिती किती? या ठिकाणी समभुज चौकोनाची आकृती दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? त्याची परिमिती। परिमिती म्हणजे ह्या सगळ्या मिळून बाजूंची लांबी मोजायची आहे। परिमिती म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज। सर्व बाजूंची बेरीज। मग आता आपण या ठिकाणी करायचं 4 + 6 + 9 + 8। तर याचं उत्तर किती आलेलं आहे? 27। 6 4 10, 10 9 19, 19 आणि 8 27 सेमी असं लिहायचं। आता इथे एकक काय तुम्हाला दिलेलं नाही, पण परिमिती लिहिताना जे बाजूच्या लांबीचं एकक आहे सेमी-मीटर त्यामध्येच येणार आहे। तर ही काय झाली? या चौकोनाची 27 सेमी ही परिमिती झालेला आहे। उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न 11वा पहा। खालीलपैकी कोणती आकृती निश्चितपणे काटकोन चौकोनाची असते? आता काटकोन चौकोन कोणता आहे बरं? याच्यामध्ये पहा, आयत, समभुज चौकोन, चौकोन, 4 पतंग। तर ह्याच्यामध्ये काटकोन चौकोन कशात असतात? काटकोन चौकोन कुणाला म्हटलेला आहे? तर आयताला। पर्याय क्रमांक 1 त्याचं दुसरं नाव आहे आणि त्याचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो। आता प्रश्न 12वा पहा। 2 समद्विभुज त्रिकोणाच्या असमान बाजू एकमेकीस जुळविल्यास त्या तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल? आता आपल्याला 2 समभुज त्रिकोण घ्यायचे आहेत। समभुज त्रिकोण। तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 समभुज काय घेतलेले आहेत? असे चौकोन घेतलेले आहेत आणि त्याच्या जे आता बघा, ही बाजूची लांबी जास्त आहे, ही बाजूची लांबी कमी आहे। हे आपल्याला अशा पद्धतीने जुळवायचे आहेत। तर पहा बरं, कोणत्या प्रकारची आकृती तयार होते? तर असं जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर आपल्याला काय होते? ही पहा, अशा पद्धतीची ही आकृती तयार झालेली आहे। तर या आकृतीचं नाव काय आहे? समभुज चौकोन। तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे। जर आपल्याला लक्षात आलं नाही तर काय करायचे? असे समद्विभुज त्रिकोण 2 कागदाचे तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडायच्या। असमान बाजू त्या काय करायच्या आहेत? एकमेकाला तंतोतंत जुळवायच्या त्या आणि त्याच्यापासून जी आकृती तयार होते त्या आकृतीचं नाव येणार आहे समभुज त्रिकोण। तुम्ही करून पहा, निश्चित तुमचं हेच उत्तर येणार आहे। तर अशा पद्धतीने हा आपला 31वा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे।